जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. ही साद घालती झाडे, कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी, मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर, मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे, जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार. पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांनी एकत्रितपणे सुरू केलेल्या ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेच्या 40व्या सत्रामध्ये मी किमया नेरुरकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेली 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये ठाणे व आसपासच्या परिसरात काम करत आहे. संस्थेचे अनेक उपक्रम आहेत आणि त्याच्या प्रत्येक सत्राला आपण एका उपक्रमाची माहिती घेऊन सत्राची सुरुवात करतो. आज आपण माहिती घेऊया पर्यावरण दक्षता मंडळाच्या देवराई या प्रकल्पाविषयी. पर्यावरण दक्षता मंडळाने टिटवाळ्यातील रुंदे या गावामध्ये 2017 ते 2024 या कालावधीत देवराई उभी केली. 140 प्रजातीच्या देशी वृक्षांची जवळजवळ 28,000 वृक्षांची लागवड येथे करण्यात आली. आता ही देवराई यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर टिटवाळ्यातील महागणपती मंदिराच्या जागेवर महागणपती मंदिर देवराई या नावाने एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. वृक्षांची लागवड, बारव म्हणजेच पायऱ्यांची विहीर किंवा स्टेपवेल, तलाव, मातीचं घर, मियावाकी यासारख्या पर्यावरणपूरक गोष्टी आपल्याला या नवीन देवराईमध्ये नक्की पाहायला मिळतील. या महागणपती मंदिर देवराई 1 मे 2024 पासून वृक्षारोपण करायला सुरुवात झाली आहे. 2 एकर जागेमध्ये सुमारे 1200 वृक्ष लावण्याचा संस्थेचा मानस आहे. तसंच इतर 2 एकर जागेमध्ये मियावाकी वननिर्मिती करण्याचा देखील संस्थेचा विचार असून त्या दृष्टीने आवश्यक असलेलं संशोधन किंवा अभ्यास हा देखील सुरू आहे. तर आजचा आपला विषय या मियावाकीशी संबंधित असून त्यासाठी आपण आपल्या सत्राच्या पुढील भागाकडे जाऊ. आजचा आपला सत्र क्रमांक 40 हे मियावाकी या विषयावर आधारित असून या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत वृक्षतज्ञ डॉक्टर नागेश टेकाळे सर. सरांचा या विषयातील अभ्यास हा खूप गाढा आहे, पण तरी सुद्धा थोडक्यात मी त्यांची ओळख करून द्यायचा प्रयत्न करते. डॉक्टर नागेश टेकाळे सर हे 2008 पर्यंत मुंबई विद्यापीठात वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी विभागामध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. 1996 पासून देशी झाडांचे संवर्धन आणि संरक्षण यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मियावाकी वननिर्मितीमधील अनुभवी व्यक्तिमत्व असून MP मधील कान्हा, केरळ तसेच कोकण विभागात मियावाकी वननिर्मितीचे कार्य सरांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. 2019 पासून ठाणे महानगरपालिकेबरोबर 3 मियावाकी वननिर्मितीचे प्रकल्प देखील सुरू आहेत. 36 नक्षत्र वृक्ष, वृक्षराजी मुंबईची यासारखे लेख सरांचे प्रसिद्ध आहेत. ॲग्रोवन, महाराष्ट्र टाइम्स आणि संस्थेच्या आपलं पर्यावरण मध्ये देखील सर नियमित लेखन करत असतात. नवदृष्टी या संस्थेचे अध्यक्ष म्हणून सध्या ते काम पाहत आहेत.
2015 मध्ये वसंतराव नाईक या कृषी पुरस्काराने सरांना सन्मानित करण्यात आलं होतं. तर आजच्या या आपल्या विषयावर अधिक मार्गदर्शन करण्यासाठी मी सरांना त्यांचे सत्र सुरू करण्याची विनंती करते. नमस्कार श्रोतेहो. आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा माझा परिचय आहे. मी ठाण्याच्या बांदोडकर महाविद्यालयामध्ये असोसिएट प्रोफेसर होतो वनस्पतीशास्त्राचा. 2008 मध्ये रिटायर झालो, पण अर्थात मुंबई विद्यापीठ त्याच्याशी संलग्न आहे. एखादं बालक पाळण्यामध्ये असतं, पाळण्यातून ते ओसरीवर येतं, ओसरीहून पायऱ्या उतरून ते अंगणात येतं, अंगणातून ते घराबाहेर जायचा प्रयत्न करतं, बाहेर जातं, मग कालांतराने मोठं होतं, गावाची त्याची ओळख होते, गावापासून शहरात, शहरातून नगरात आणि महानगरपालिका. माझी पर्यावरण दक्षता मंडळाची ओळख ही अशी आहे. त्याच्या जन्मापासूनचा मी साक्षीदार आहे. त्याच्यामुळं आज मला हा जो सन्मान मिळाला आहे तो त्यांच्याच एका सदस्याचा सन्मान आहे असं मी गृहीत धरतो. आणि तुम्हा सगळ्यांच्या समोर मियावाकी आणि त्याच्या मागचं सायन्स हे उलगडण्याचा प्रयत्न करतो. हे जे आहे पर्यावरण दक्षता मंच, खुली पर्यावरण शाळा आणि TMCचं जॉईंट व्हेंचर आहे. आणि मला खरंच कौतुक वाटतं की पर्यावरण हा विषय हा शाळेत किंवा वर्गात शिकवण्याचा विषय नाहीच आहे. मी पहिल्यापासून अट्टाहास माझा हाच आहे की पर्यावरण हे निसर्गात वृक्षाबरोबर, प्राण्याबरोबर किंवा वेगळे आपण जैवविविधता म्हणतो त्यांच्याबरोबर जाऊन त्यांना भेटून त्यांचे हाल अपेष्टा, कसा आनंदी, कसे दुःखी आहेत, हे सगळं आपण बघायला पाहिजे. पूर्वी उडती खाट भीमाशंकर मध्ये आनंदी होती, आता आपण तिकडे चाललो, देवदर्शन बाजूलाच राहिलं आणि आपण तिच्याच मागं लागलो. आज ती खार खूप दुःखी आहे. म्हणजे पर्यावरणातले असे घटक आपण शोधायला पाहिजेत आणि खुली पर्यावरण शाळाचं ऑब्जेक्टिव्ह नेमकं हेच आहे. त्यामुळं ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल मी पर्यावरण दक्षता मंचाबरोबरच ठाणे महानगरपालिकेचं सुद्धा अभिनंदन करतो. हा फोटो आपण ओळखलाच असेल, अंदाज आहे माझा ओळखला असावा. अल्बर्ट आइन्स्टाईन. मोठं काम आहे यांचं, रिलेटिव्हिटी, म्हणजे फिजिशियन आहेत, फिजिक्सचे मोठे अभ्यासक होते ते, नोबेल लॉरेट आहेत ते. त्यांचा एक कोट तुम्हाला मी आता ह्या ठिकाणी दाखवतो. द वर्ल्ड विल नॉट बी डिस्ट्रॉइड बाय दोज who do evil but by those who watch them without doing the anything. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जो गुन्हा करतो त्याच्यापेक्षा त्या गुन्ह्याला जो मदत करतो किंवा तो पाहतो उघड्या डोळ्यांनी तो जास्त गुन्हेगार असतो. हे ह्याच्यातून साधं सोपं आहे की डिस्ट्रॉइड बाय दोज डू इव्हिल बट बाय दोज हू वॉच देम विदाउट डुईंग द एनिथिंग. प्लास्टिकची पिशवी फेकून देणाऱ्याला मी दोष देणार नाही. ती प्लास्टिकची पिशवी आपण दिसते त्याने रस्त्यात फेकून दिली, निश्चित पर्यावरणात अडथळा आणणारे, ते आपण बघत असताना आपण दुर्लक्षित करतो, ते जास्त गुन्हेगार आहेत त्या ठिकाणी. इनोव्हेशन म्हणजे काय? म्हणजे नाविन्यपूर्ण. वेन यू आर डुईंग समथिंग न्यू इन द फील्ड ऑफ सायन्स अँड एन्व्हायरमेंट विथ मिनिमम कॉस्ट, देन इट इज कॉल्ड सायंटिफिक इनोव्हेशन. अगदी साधं आहे. नाविन्यपूर्ण संशोधन म्हणजे काय की ज्या संशोधनातून नवीन काहीतरी करण्याची आपल्याला दिशा मिळते. उगीच आपण दोष देण्याचा अर्थ नाही, म्हणजे त्यापेक्षा त्यातून आपल्याला संधी काय मिळते हे बघायला पाहिजे. म्हणजे अडचण हे नेहमी संधीला बरोबर घेऊन येते. अडचण आली बाजूला झाला, अडचण आली बाजू, असं नसतं कधी. त्या अडचणीवर मात करण्यासाठी आपण संधी शोधायला पाहिजे. खालचे 2 फोटोग्राफ पहा तुम्ही. एका फोटोग्राफ मध्ये तुम्हाला वॉटर हायसिन म्हणजे जलपर्णी दिसते, आपल्याला कशी वाढली बघा ती, फुलं वगैरे सगळे दिसतात आणि तिनं नदीला पूर्ण डिस्ट्रॉय करून टाकलेलं आहे, काही शिल्लकच ठेवलेलं. पण दुसऱ्याच भागामध्ये ह्या जलपर्णीचा उपयोग त्यांनी शोभिवंत कुंडी तयार करण्यासाठी केलेला आहे. म्हणजे थोडक्यात वॉटर हायसिन हा आपला शत्रू आहेच आहे, पण त्या शत्रूला आपण मित्र म्हणून सुद्धा त्याचा काही भाग आपण वापरू शकतो. ह्याला म्हणतात इनोव्हेशन. म्हणजे ज्याने डिस्ट्रॉय केलंय त्यातून आपण इनोव्हेशन कसं तयार करू शकतो. प्लास्टिक रिसायकलिंग हे सुद्धा इनोव्हेशनचाच एक प्रकार आहे याच्यामध्ये. मग हे इनोव्हेशन शब्द मी का वापरला तर मी या वाक्यासाठी. इट्स ए Japan's innovative technique specially designed by Professor Miyawaki for protection and conservation of local indigenous tree on a restricted limited piece of land. मियावाकी हे इनोव्हेशन आहे.
जपानी सायंटिस्टने केलं इनोव्हेशन आहे की कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त वृक्ष कसे लावले जातील आणि ते सुद्धा देशी वृक्ष लावले जातील, ह्याला म्हणायचं इनोव्हेशन. नॉर्मली आपण जंगल लावतो, 10 फुटावर 15 फुटावर झाडं लावतो आणि वाट बघत असतो की 25 ते 30 वर्षात घनदाट जंगल होईल तसं. पण मियावाकी कसं नाही, हे कमीत कमी जागेमध्ये आपण असं समजूया की 1 गुंठ्यामध्ये 380 ते 400 बसवायचं. ह्या टेक्निकला इनोव्हेटिव्ह टेक्निक म्हणजे मियावाकी असं म्हणतात. हे प्रोफेसर मियावाकी, मी जपानमध्ये मी गेलो त्यावेळेस मियावाकीची टेक्निक मी तिकडे शिकली, पण मला सरांचा काही मिनिटाचा तरी सहवास त्यावेळेस मिळालेला आहे. काय आहे आता फॉरेस्ट म्हणजे? आपण सुरुवातीला मियावाकीला डीपमध्ये जाण्याच्या अगोदर आपण फॉरेस्टची व्याख्या समजून घेऊया. इट इज अ अनलिमिटेड कॉम्पॅक्ट क्लस्टर ऑफ हेट्रोजेनस इंडिजिनस एंडेमिक प्लांट इंक्लुडिंग ट्रीज, श्रब, climber, creepers and grasses together with animal and bird in the form of rich biodiversity. म्हणजे जंगल आणि जैवविविधता हे नेहमी एकत्रित असतात. पण जंगल म्हणजे फक्त एका वृक्षाचं नसतं, त्यात अनेक प्रकारचे वृक्ष असतात, लहान असतात, मोठे असतात, काही क्रीपर असतात, काही वेली असतात, झुडपं असतात आणि ते कॉम्पॅक्ट क्लस्टर असतात, त्याला आपण जंगल म्हणतो. आणि ह्या जंगलाचे खरं चार भाग पडतात एका जंगलाचे. आता त्यातला बघा एक कोर फॉरेस्ट म्हणजे जंगलाचा अतिशय मध्यभागी भाग असतो. तिथं सहसा काही वृक्ष वगैरे नसतात, मोठ्या मोठ्या शिळा असतात, काही कपारी असतात, काही गुहेसारखा प्रकार असतो. तर त्या ठिकाणी ऍक्च्युअली वाघांचं म्हणजे जो आपण जंगलचा राजा म्हणतो सिंह, त्यांचं ब्रीडिंग वगैरे चालतं. म्हणजे कोर फॉरेस्टमध्ये जायला कुणालाही परवानगी नसते. सब कोर फॉरेस्ट म्हणजे कोरच्या भोवती असलेलं थोडंसं घनदाट जंगल. त्याच्यानंतर असतं ते बफर, ज्याच्यामध्ये हर्बिव्हरस अॅनिमल्स असतात, ससे, हरिण, नीलगाई वगैरे, बफेलोज वगैरे ह्या भागात असतात. आणि सब बफर म्हणजे ह्या ठिकाणी मनुष्याचं आक्रमण झालेलं असतं, म्हणजे त्यांनी त्याची शेती वगैरे करायला सुरुवात केलेली असते. आता हा कन्सेप्ट राहिलाय का? मला वाटत नाही की आपल्या कुठल्या जंगलामध्ये काही मोठे मोठे काना फॉरेस्ट सारखे ठिकाण तर कोर फॉरेस्ट आणि सब कोर आहे, पण बफर नावाचा प्रकार काही राहिलाच नाही. सब बफर आता बफर मध्ये येऊन मर्ज होण्याच्या प्रयत्नात येतात. व्हॉट आर द इंडिजिनस, एंडेमिक आणि एक्झॉटिक ट्री? हा बाजूचा पहिला जो फोटोग्राफ दाखवलाय हा आपला वटवृक्ष आहे. पारंब्या दिसतात चारी बाजूला त्याला, आणि तो डेरेदार आहे. प्रत्येक वृक्ष असा डेरेदार असायला पाहिजे खरं म्हटलं तर. पण तो असा आपण त्याची वाढ आपण पूर्ण होऊच देत नाही, त्याला आपण लगेच अपंग करण्याच्या मार्गावर असतो. पण हा दुसरा जो फुलांनी नटलेला जो झाड दिसतोय किंवा वृक्ष दिसतोय हा गुलमोहर आहे, हा एक्झॉटिक आहे. म्हणून वटवृक्ष हा इंडिजिनस, त्याला आपण कधी कधी एंडेमिक म्हणजे त्या भागापुरता मर्यादित. आता ह्याला आपण इथं एंडेमिक म्हणू शकत नाही, कारण हा वटवृक्ष आपल्या भारतात सगळीकडे आढळतो. आणि हा एक्झॉटिक म्हणजे इंडिजिनस आणि एक्झॉटिक हे 2 शब्द तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. फॉरेस्ट हे खरं 2 प्रकारचं आहे, नॅचरल आणि मॅनमेड. म्हणजे नैसर्गिक आणि मनुष्याने लावलेलं. तर नैसर्गिक जंगलात आपण बघायला गेलो तर जपानमध्ये जवळजवळ 70% आहे, अमेरिकेत 65% आहे, ऑस्ट्रेलियात 60% आहे, पण भारतामध्ये मात्र ते 16 ते 20% आहे. दुर्दैव आहे आपलं की आपण विकासाला जास्त प्राधान्य दिलं, पण त्यासाठी आपण निसर्गाला मागं हटवत गेलो. त्याच्यामुळं शोकांतिका सध्या तरी आपल्या जैवविविधता आणि जंगलाची शोकांतिका आहे. मॅनमेड मध्ये म्हणजे मनुष्यनिर्मित जंगलामध्ये आपल्याला हेट्रोजेनस आणि मोनोकल्चर म्हणजे विविध वृक्ष एकत्र येऊन त्याचं जंगल किंवा एकाच वृक्षाचं जंगल असं दोन्ही बघायला मिळतात. आता हेट्रोजेनस जंगल म्हणजे बरेच आहेत. म्हणजे कोकणामध्ये मी नंदी फॉरेस्ट बघितलं, एका माणसाने 21 एकर दाट जंगल बनवलेले. तसंच जंगल मी आणि माझे काही मित्रांनी खडकवासल्याजवळ सुद्धा बघितलेलं होतं जंगल. ते सुद्धा मॅनमेड फॉरेस्ट होतं त्यावेळेस. पण मोनोकल्चर मध्ये कसं एखाद्याने कुणीतरी 5 एकरवर सागाचे झाडं लावलेत, कुणी बांबूचेच लावलेत, कुणी केशर प्लांटेशन केलंय मँगोचं, किंवा निलगिरीचे झाडं लावलेत कागद निर्मितीसाठी, किंवा पॉप्युलर ट्री लावलाय. हे मोनोकल्चर आलंय हे सगळं. हे मॅनमेड मोनोकल्चरचं उदाहरण दिसतं या ठिकाणी. तुम्हाला मोठ्या प्रमाणात बांबू लावलेला दिसतोय. हे नॅचरल फॉरेस्ट आहे बघा. ह्या ठिकाणी कसं झुडपं आहेत, टॉल वृक्ष आहेत, वेली आहेत, असं दिसतंय. बेनिफिट ऑफ द फॉरेस्ट काय आहेत, म्हणजे फॉरेस्टचे बेनिफिट काय? तर पहिलं दिसतंय म्हणजे वृक्ष हा आपल्याला अन्न देतो. बघा मँगो आहे, जॅकफ्रूट आहे, काजू आहेत. प्रोटेक्ट द लँड फ्रॉम फ्लड अँड ड्रॉट. नद्याला पूर आले तर
पुरापासून संरक्षण करण्याचे जंगल अतिशय आवश्यक असतात. तर दुष्काळ पडला किंवा ड्राऊट पडलं तरी आपल्याला वृक्ष सहारा देतात. बेंगॉल फॅमिन मध्ये त्यावेळेस लाखो लोक मृत्यू पावले, पण तरी सुद्धा जंगलांनी कितीतरी लोकांना वाचवलं. त्यांची कंदमुळं फळं काय वाटेल त्या लोकांनी खाल्लं, पण जंगलाने लोकांना त्यावेळेस वाचवलेलं आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वातावरणातलं कमी करण्याचं मोठं कार्य जंगल करतं. जंगल पोल्युटंट सुद्धा कमी करतं, कारण मातीवर वाढलेले असतात ना जंगल ते, त्यामुळं खालची माती वर हवेत उडत नाही, कारण जंगल वर असतं. त्यामुळं इट प्रोव्हाइड शेल्टर अँड शेड, म्हणजे निवारा देतात ते आणि सावली देतात. विशेष म्हणजे जैवविविधता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सांभाळली जाते. म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रत्येक वृक्षापासून ते जंगलापर्यंत, म्हणजे प्रत्येक वृक्षाची स्वतःची जैवविविधता असते, तशीच त्या वृक्षाने इतर वृक्षाबरोबर सांभाळलेली सुद्धा जैवविविधता असते. इट प्रोव्हाइड बेस्ट क्वालिटी ऑफ द वूड. बरोबर आहे, म्हणजे वृक्ष हे अतिशय उत्कृष्ट प्रकारचं आपल्याला लाकूड देतात. पाण्याचं संवर्धन करतात वृक्ष. रिलीव्ह स्ट्रेस, कितीतरी संशोधन याच्यावर झाले की वृक्ष सान्निध्यात आपण बसलो तर प्रचंड मोठा स्ट्रेस त्यातून निघून आपला ह्याच्यातला निघून जातो आणि माइंड आपलं स्ट्रेस फ्री होतं. आणि इट गिव्स मेडिसिन. कितीतरी जगात असे वृक्ष आहेत, वेली झुडपं आहेत की जे आपल्याला मेडिसिन देतात. आपलं आयुर्वेद प्रणाली संपूर्णपणे वृक्षावरच अवलंबून आहे. प्लांटेशन ऑफ ट्री कसं करावं? अनेक लोकांना प्रश्न पडतो की झाडं लावतात, पण झाडं कशी लावायला पाहिजेत? जिथं झाडं लावायचे दॅट प्लेस शुड बी सेफ. मग तुम्ही म्हणाल शहरात झाडं लावावेत का? तो वृक्षतज्ञ देऊन मला विचाराल तर ऍब्सोल्युटली मी म्हणणार की शहरातले वृक्ष कधीही सेफ असू शकत नाहीत. दुसरं, वॉटर शुड बी अवेलेबल. झाडाला पाणी लागतं. सुरुवातीच्या काळात त्याची वाढ होण्यासाठी पहिले 5 वर्ष झाडाला नियमित पाणी लागतं. एकदा त्याचं सूटफूट बरोबर त्याच्या कॅनोपीच्या हाईट पर्यंत खोल जमिनीत गेलं की वृक्षाला पाण्याची गरज लागत नाही, मग तो वृक्ष स्वतंत्र होतो. सॅपलिंग शुड बी मिनिमम 2 years ओल्ड. बरोबर आहे. सॅपलिंग म्हणजे वृक्षाचं रोप हे कमीत कमी 2 वर्षात असायला पाहिजे, परंतु त्याची बॅग सुद्धा त्या साईजने तेवढीच मोठी असायला पाहिजे, नाही तर सोटमोड गोळा होऊन जातं आणि मग तो वृक्ष जास्त दिवस टिकत नाही, वादळ किंवा मोठमोठे वादळ वगैरे आल्यानंतर. साईज ऑफ द पीट शुड बी 3 by 3 by 3 feet. म्हणजे 3 by 3 by 3 खड्डा केला तर त्या खड्ड्यामध्ये वृक्ष 2 वर्षाचं झाड आपण सुखरूपपणे व्यवस्थित लावतो. अर्थात त्याला टेक्निक आहे, त्याच्यामध्ये परत काउंडल टाकायला पाहिजे, वृक्षाचे पानं टाकायला पाहिजे, मल्चिंग चांगलं व्यवस्थित करायला पाहिजे, मग त्या झाडाला आतमध्ये व्यवस्थित लावायला पाहिजे. 2 झाडामधलं अंतर हे 10 फुटापर्यंत पाहिजे. 10 ते 15 फुटापर्यंत पाहिजे. म्हणजे घन प्लांटेशन, विरळ प्लांटेशन प्रकारे, पण कमीत कमी 10 फुटाचं अंतर तरी द्यायला पाहिजे. त्या झाडाला प्रॉपर फेन्सिंग पाहिजे. झाडाच्या भोवती सुरुवातीला त्याला बरेच भीती असते त्या झाडाला, म्हणून त्याच्या भोवती परत व्यवस्थित प्रकारचं फेन्सिंग किंवा प्रोटेक्शन त्याला द्यायला पाहिजे. आणि त्याचं तो कशाचं झाड आहे त्याचा डिस्प्ले सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लावता आला पाहिजे. प्रोफेसर अकिरामे यावाकीबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगतो की याकोयामा विद्यापीठात ते प्रोफेसर होते आणि जपान हे 700 बेटांचं राज्य आहे. म्हणजे ते काही काही बेट अचानक 8-10 दिवसासाठी म्हणजे खाली जमीन समुद्रात जातात, परत वर येतात. म्हणजे फारच वेगळे आहे. त्या जपानमध्ये बेटासाठी स्वतंत्र मिनिस्ट्री त्या ठिकाणी, आणि त्यातले 75% फॉरेस्ट इन विच ओनली जपानमध्ये 75% फॉरेस्ट आहे, त्याच्यामध्ये फक्त 0.6% हे लोकल आहे, म्हणजे इंडिजिनस ट्री आहे त्याच्यामध्ये. म्हणून मी या वकिला प्रश्न पडला की माझ्या देशातले माझे वृक्ष कुठे गेले, म्हणून त्यांनी सगळं आपल्या जपानचा सर्वे केला आणि त्यांना दिसलं की माझ्या जपानचे जे हजारो वर्षाचे परंपराचे जे वृक्ष आहेत ते कुठेतरी एखाद्या टेम्पलमध्ये आहेत, कुठेतरी शहरींचे आहेत, ग्रेव्ह यार्ड मध्ये आहेत, बुद्ध विहारमध्ये आहेत, प्लेस ऑफ वर्शिप मध्ये आहेत, त्या ठिकाणी आहेत ते. मग त्यांनी तो सगळा 10 वर्षाचा अभ्यास केल्यानंतर त्या सगळ्या हे जे लपलेले त्यांचे वृक्ष होते वेगवेगळ्या ठिकाणी, लपलेले म्हणून त्यांना पण लोकांच्या नजरेत नव्हते येत ते, तिथून त्यांच्या बिया गोळा केल्या. त्याच्यापासून त्यांनी 10 मिलियन सीड्स गोळा करून त्याचं सॅम्पलिंग केले, त्यांनी नर्सरी तयार केल्या आणि त्या नर्सरीतून त्यांनी मियावाकी जंगलाची कल्पना मांडली की आपण ह्या वृक्षांना अभयदान देणं जास्त गरजेचं आहे. लकीली त्यांना होंडा मोटारचे मालक भेटले आणि ते म्हणत होते की मी मिनिटाला 3 मोटरी तयार करतो, पर्यावरणाचा मी नाश करतोय, तर मला पर्यावरणासाठी काहीतरी करायचं आहे. मग मियावाकी आणि होंडाची भेट झाली आणि मग त्यांनी सांगितलं की मी तुमच्या प्रेमायसेस मध्ये आपल्या जपान मधल्या देशी वृक्षाचं
जंगल तयार करून देतो कमीत कमी जागेवर जास्तीत जास्त वृक्ष, असं करून त्यांनी होंडा, त्याचबरोबर सुझुकी, निपॉन ह्या जपानमधल्या इंडस्ट्रीचा परिसर पूर्ण मियावाकीनी सजवून टाकला किंवा भरून टाकला. He has designed around 1,700 मायक्रो फॉरेस्ट. मियावाकीला मायक्रो फॉरेस्ट सुद्धा म्हटलं जातं. एवढे 1700 त्यांनी फॉरेस्ट केलेले आहेत आणि त्यांना ग्रीन प्लॅनेट अवॉर्ड मिळाले. म्हणजे पर्यावरणाची एवढी चांगली सेवा केल्याबद्दल त्यांना ग्रीन प्लॅनेट अवॉर्ड मिळालं. एक ब्लॅक प्लॅनेट अवॉर्ड सुद्धा असतं की तो पर्यावरणाचा तो सगळ्यात जास्तीत जास्त नाश करतो त्या राष्ट्राला किंवा त्या कंपनीला ब्लॅक प्लॅनेट अवॉर्ड दिलं जातं. ते लोक घ्यायला तयार नसतात. त्यावेळी ते अवॉर्ड त्यांना त्यांच्या देशात नेऊन त्यांना ते दिलं जातं. ब्लॅक प्लॅनेट अवॉर्ड ही अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे. मियावाकी passed away in 2021 at the age of 96 with a record of 2 million ट्री प्लांटेशन. त्यांनी एवढी झाडं केली. वृक्षामुळे माणसाचं आयुष्य वाढतं हे इथून सिद्ध. एक मियावाकी, घनदाट मियावाकी ही दिसते तुम्हाला या ठिकाणी. त्याच्यावरचं सायन्स काय आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मियावाकी प्रथमतः इट्स अ सायंटिफिक टेक्निक आहे ती. इट इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट रूट टॉक अमंग देमसेल्फ. जमिनीखालची मुळं आपसात बोलतात. हा एक साधा म्हणजे असं बोलता म्हणजे मी तुमच्याशी बोलतो तुम्ही माझ्याशी बोलतो असं नाही येते. ते एकमेकाला संदेश देतात ते, आणि संदेशचा मीडिएटर आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. ते मायक्रो ऑर्गॅनिझम तो संदेश कॅरी करतात आणि वृक्षाची आपसातल्या आपसात देवाणघेवाण चालते. वेअर सॉइल मायक्रोब्स आर द मीडिएटर्स ऑफ अ रूट लँग्वेज. डॉक्टर जगदीश चंद्र बोसानी हे त्यावेळेस सिद्ध करून दाखवलेले. त्यांना नोबेल प्राइज त्यावेळेस मिळू नाही शकलं कारण ते जर्मनीमध्ये सगळं बरंचसं त्यांचं कोलॅबरेशन होतं म्हटल्यापेक्षा बरंचसं जाणं येणं असायचं. आणि जर्मन हे फर्स्ट आणि सेकंड महाविद्यालयात ब्रिटिशांच्या अगेन्स्ट होते ना, त्याच्यामुळं हे नोबेल पारितोषिकासाठी ते कायम वंचित राहिले. पण होच नोट इन नियर फ्युचर समबडी विल डेफिनेटली गेट अ नोबेल प्राइज. ह्या विषयावर कोणाला ते नक्कीच ते मिळून जाईल अगदी. हे बघा हे 2 झाडं दिसत आहेत तुम्हाला. तर याच्यातून हे रूट खाली दिसत आहेत आणि हे रूट, एक झाडाचे रूट्स ह्या दुसऱ्या झाडाला काहीतरी संदेश पाठवतायत आणि दुसऱ्या झाडाचं रूट त्या संदेशची पूर्तता करतं. म्हणजे कसं आहे हे झाडाचे मुळं आपसात कसं कसं बोलतात की पहिलं झाड म्हणतं की मला मॅग्नेशियमची जास्त गरज आहे, मला मॅग्नेशियम हवा आहे. तो मेसेज तिकडं त्या झाडाकडे जातो. मग तिकडचे मायक्रोऑर्गॅनिझम तो मॅग्नेशियम घेऊन ह्या झाडाकडे येतात. मायक्रोऑर्गॅनिझम बर्स्ट, मॅग्नेशियम गेट रिलीज, असा हा संदेश आहे. म्हणजे सांगताना सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलंय, पण अतिशय सुरेख सायंटिफिक एक्सप्लेनेशन त्यात आपल्याला मिळू शकतं. म्हणजे जमिनीखालचे मायक्रोब हे संदेशांची देवाणघेवाण करतात. म्हणून मियावाकी हे कन्सेप्ट पूर्णपणे मायक्रो ऑर्गॅनिझमवर अवलंबून आहे. हे दिसतंय तुम्हाला 2 वृक्ष आणि 2 मुळांनी एकमेकाला शेक हँड केलेलं दिसतं. म्हणजे तू मला मूलद्रव्य दिलेस, थँक्यू. मी तुला काही मूलद्रव्य दिलेस त्याबद्दल तो दुसरा वृक्ष त्याला थँक्यू म्हणतो. जसं त्यांचा तो शेक हँड दाखवला या ठिकाणी. ऑब्जेक्टिव्ह ऑफ मियावाकी इन इंडियन कॉन्टेस्ट काय पाहता, ही स्लाइड जास्त महत्वाची. दिस टेक्निक इज स्पेसिफिकली डिझाईन टू एनहॅन्स द ग्रीनरी इन अर्बन एरिया. हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे मियावाकीने जे मियावाकी टेक्निक डिझाईन केली, म्हणजे टेक्निक डिझाईन केली, नाव त्यांचं मियावाकी त्याच्यावर दिलंय. त्यांनी ते जपान मधल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत टोकियो आणि आजूबाजूच्या त्याच्यामध्ये ग्रीनरी जास्तीत जास्त प्रमोट व्हावी आणि जपान मधल्या वृक्षांचं संवर्धन आणि संरक्षण व्हावं यासाठी टेक्निक डिझाईन केली त्यांनी. म्हणून अर्बन एरियासाठी मियावाकी स्ट्रॉंगली रिकमेंडेड. इट इज ऑल्सो कॉल्ड ग्रीन ब्युटी स्पॉट ऑफ द सिटीज. इट प्रिव्हेंट द एन्क्रोचमेंट इन ओपन स्पेसेस. मोठमोठ्या शहरात महानगरामध्ये इंच जागेला डिमांड असते. त्याच्यामुळे 3 इंच जागा मी कसा मिळवतो, मग जिथं मोकळी जागा दिसेल तिथं कचरा टाक, घरातला कचरा टाक, प्लास्टिक टाक, शिळं अन्न टाक, वाटेल त्या गोष्टी त्या ठिकाणी टाकल्या जातात. त्यामुळं शहरामध्ये दुर्गंधी पसरते. शहराचं वाटतं की काय घाणेरडं आहे, सगळं भोगवत नाही लोकांना. तोंडावर नाकावर हँकरशिप लावून लोक चालतात. पण हा जो एन्क्रोचमेंट होत असलेला स्पॉट आहे, कचरा टाकलेला स्पॉट आहे, त्या ठिकाणी एखादा ग्रीन स्पॉट करायला लागतं. म्हणून मियावाकी अशा जागेसाठी स्ट्रॉंगली रिकमेंड करण्यात आलेले. इट इज एक्सपेक्टेड इन पब्लिक गार्डन्स. असावं पब्लिक गार्डन मध्ये जागा करून मियावाकी असावी. जागा कमी लागते त्याला. हाऊसिंग सोसायटीमध्ये मियावाकी असायला पाहिजे. स्कूल
मध्ये पाहिजे, कॉलेजेसमध्ये पाहिजे, मोठमोठे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी मियावाकी पाहिजे, प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये हवे, प्रेमायसेस इव्हन द बॅकयार्ड ऑफ युअर प्रायव्हेट बेंगलोज. तिथं सुद्धा तुम्ही जपानमध्ये ह्या अनेक प्रोफेसरांच्या घरी मला जायला मिळालं. त्यांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला त्यांनी सुरेख अशा छोट्या छोट्या मियावाकी त्यांनी केलेल्या आहेत. त्याच्या आतमध्ये त्यांनी झेन गार्डन करून वी एन्जॉय द कप ऑफ टी किंवा कॉफी त्या ठिकाणी. अनेक रिसॉर्टमध्ये मियावाकी करू शकतो आपण, फार्म हाऊसेसमध्ये करू शकतो, हॉस्पिटलमध्ये सुद्धा मियावाकीला खूप चांगला स्कोप आहे. इट रिड्यूस द अर्बन टेम्परेचर ॲज वेल ॲज द डस्ट. सध्या दिल्लीचा आपण मेजर प्रॉब्लेम बोलतोय की दिल्ली लाहोरमध्ये तर 1200 AQ झालेलं आहे, पण दिल्ली तर सुद्धा आता 300 क्रॉस करते अगदी. तर शहरातली धूळ जर तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर ग्रीनरी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ग्रीनरी असायला पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी माती पाहिजे. मातीवर जर वृक्षांचं कव्हर असेल तर मग मातीवरची धूळ वर येणारच नाही हवेमध्ये. म्हणजे टू रेड्यूस द डस्ट मियावाकी प्लेज सिग्निफिकंट रोल. आणि मियावाकी डेफिनेटली जो सनलाईट पृष्ठभागावर पडतो तो कॉन्क्रिटायझेशन असेल तो रिफ्लेक्ट होतो बॅक आणि हवेमधला कार्बन डायऑक्साईड मिथेन त्याला ग्रॅब करतो आणि शहराची उष्णता वाढते. पण जर मियावाकी सारखी जंगल जर ग्रीनरी शहरात असेल तर सनलाईटचं रिफ्लेक्शन खूप कमी होतं, रादर होतच नाही आणि त्याच्यामुळे शहराचं टेम्परेचर नेहमी कमी होतं. म्हणजे जेवढी हरित शहरं असतील तेवढं शहराचं तापमान कमी होतं आणि शहरामधली डस्ट सुद्धा कमी होऊ शकते. What are the other benefit of the Miyawaki? Only local available tree saplings are selected and conserved. फक्त देशी वृक्ष. Tree compete among the healthy way to maintain uniform. मियावाकी मधला लावलेला प्रत्येक वृक्ष हा एकमेकाशी स्पर्धा करत नाही पण एकमेकाला वाढण्याची संधी देतो. म्हणून मियावाकी उत्कृष्ट मियावाकी कशाला म्हणावी, ज्यावेळेस मियावाकीमध्ये लावलेले सगळ्या प्रकारचे वृक्ष म्हणजे मोठा वृक्ष, लहान वृक्ष, मध्यम वृक्ष, झुडूप हे सगळे एका हाईटला येतात, एका कॅनोपीला येतात. दॅट इज कॉल्ड द बेस्ट मियावाकी. अशा प्रकारचे म्हणजे मियावाकीचा हे सक्सेस, मियावाकी सक्सेस युनिफॉर्म कॅनोपीला आहे. कॅन बी डिझाईन 500 स्क्वेअर फीट टू 5000 स्क्वेअर फीट. म्हणजे तुम्ही अर्ध्या गुंठ्यापासून ते 10 गुंठ्यापर्यंत वगैरे 5 गुंठ्यापर्यंत मियावाकी सलग करू शकता ठिकाणी. स्कूल प्रेमायसेस, वर्शिप प्लेसेस, ग्रेवयार्ड, टेम्पल, हॉटेल, रिसॉर्ट, बॅरन लँड मियावाकीला स्ट्रॉंगली रिकमेंड केले आहेत. कॉर्पोरेट प्रेमायसेस, बॅकयार्ड ऑफ बेंगलोर स्ट्रॉंगली रिकमेंडेड. वी कॅन एन्जॉय द फिलिंग ऑफ द फॉरेस्ट. यस, मियावाकीमध्ये तुम्ही गेला किंवा मियावाकी तुमच्या जवळ असेल किंवा तुम्हाला वाटेल की यार आपण खरंच ह्या जंगलामध्ये आहोत किंवा जंगलात आपण अनुभव घेत आहोत. मियावाकीमध्ये तुम्हाला योगा, प्राणायाम, ओंकार साधना, कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड, झेन गार्डन, हॉर्टिकल्चर थेरपी अनेक उपक्रम तुम्हाला मियावाकीच्या सानिध्यात किंवा मियावाकीच्या आतमध्ये स्पेस तयार करून करता येतात. मियावाकीचा ॲनिमलचा काही कॉन्टॅक्ट असायला नको आहे. रिक्वायर मिनिमम वॉटर. मियावाकीला पाणी अतिशय कमी लागतं. Natural forests need minimum 30 years to establish, whereas Miyawaki require just 3 years to become a completely independent. पहिलं 1 वर्ष मियावाकी आपल्यावर डिपेंडंट असतं. सेकंड इयरला इट्स पार्शली डिपेंडंट, पण थर्ड इयर पूर्ण झालं तर मियावाकी बिकम्स इंडिपेंडंट. व्हेरॅज द नैसर्गिक जंगलाला मात्र पूर्ण वाढवण्यासाठी कमीत कमी 25 ते 30 वर्ष लागतात. हे मी तुम्हाला म्हटलं होतं की मियावाकी ही स्मशानभूमीचा जो एरिया असतो त्या ठिकाणी लोक अतिशय दुःखी किंवा वेदनेने पिडलेले असतात. अशा लोकांना वृक्ष सानिध्यात दिलं तर दुःख काहीसं हलकं होतं. म्हणून अनेक स्मशानभूमीच्या जागा आहेत त्या ठिकाणी मियावाकीसारखे जंगल किंवा मायक्रो फॉरेस्ट त्या ठिकाणी असणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांचा स्ट्रेस बराचसा कमी होतो. मियावाकीमध्ये तुम्हाला एक दिसतं की झाडाचा मृत्यू नाहीये, शून्य मृत्यू मियावाकीमध्ये. मियावाकीला 0 मेंटेनन्स आहे, काही मेंटेनन्स लागत नाही तुम्हाला. मियावाकीमध्ये कुठलाही इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड किंवा कुठलंही सिंथेटिक फर्टिलायझर वापरलं जात नाही, वापरू नये. इम्पॉर्टंट टूल ऑफ किड्स एज्युकेशन. मुलांना जंगल म्हणजे काय, देशी वृक्ष म्हणजे काय हे शिकवण्यासाठी मियावाकी हे अतिशय उत्तम माध्यम आहे. आपल्याकडच्या शहरातल्या लोकांना जंगल पाहायला मिळतच नाही. काहीतरी असं दाखवण्यासाठी करतात जंगल आहे म्हणून, पण खरं जंगल घनदाट कसं असतं हे दाखवायचं असेल तर मियावाकी अतिशय सुरेख उदाहरण आहे त्यासाठी. इट प्रोटेक्ट द स्मॉल बर्ड.
शहरामध्ये पूर्वी गावामध्ये चिमण्या असायच्या, त्या घरात अंगणात असायच्या, खारुताई असायच्या. आजकाल लहान बर्ड, सनबर्ड, चिमण्या किंवा छोटे छोटे पक्षी ह्यांना प्रोटेक्शन असं राहिलं नाही. मोठे बर्ड त्यांच्यावर टपून असतात, त्याच्यामुळे चिमण्या अदृश्य झाल्या, सनबर्ड अदृश्य झाले. मग अशा बर्डसाठी जर खरा निवारा पाहिजे असेल तर मियावाकी जंगल. अनेक मियावाकी जंगलामध्ये छोटे बर्ड्स आतमध्ये नेस्ट करतात आणि त्यांना खऱ्या अर्थाने प्रोटेक्शन मिळतं, कारण मोठे बर्ड्स त्या मियावाकीच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. कॉन्झर्वेशन ऑफ रेन वॉटर बिलो द सॉइल, बरोबर आहे. मियावाकीमध्ये मियावाकी मुख्य पद्धतीमुळं जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठा वाढतो, वॉटर टेबल वाढू शकतं. आणि म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा दी बेस्ट जर कुठला सोर्स असेल किंवा टूल असेल त्याविषयी मियावाकी. खरंच प्रयोग करून बघायला पाहिजे की कोरड्या पडलेल्या एखाद्या बोरच्या जवळ एक मियावाकी जंगल करावं आणि 3 वर्षांत बघावं त्या बोरला सस्टेन वॉटर मिळाले तुम्हाला बघायला मिळेल. दिस फॉरेस्ट ग्रो 10 टाइम फास्टर कम्पेअर टू द नॅचरल फॉरेस्ट. येस, बरोबर आहे अगदी. कारण ह्या जंगलामध्ये नॅचरल फॉरेस्टला बराच वेळ लागतो ग्रो व्हायला, पण मियावाकी मात्र खूप वेगाने वाढतं आणि 10 टाइम फास्टर कम्पेअर टू द नॅचरल फॉरेस्ट, कारण त्याला तशी सुविधा आपण दिलेली असते. याच्यामध्ये मॅक्झिमम बटरफ्लायज येतात, खूप प्रकारचे इन्सेक्ट येतात. अर्थवर्म, देशी अर्थवर्म साठी हे खूप चांगलं आहे. आपले देशी अर्थवर्म खूप जमिनीच्या खाली गेलेत आणि आपण गांडूळ खत म्हणून देतो, ते सगळे आफ्रिकन, ऑस्ट्रेलियन मोठमोठे अर्थवर्म्स आहेत. ते आपल्याला देशी अर्थवर्मला वर आणायचे आणि देशी अर्थवर्म जर वर आले भूपृष्ठावर तर मग मोठे मोठे छोटे छोटे ट्युब्युल्स तयार होतील जमिनीमध्ये आणि पावसाचं सगळं पाणी आपल्या जमिनीत पुन्हा उरू शकेल. हे फार चांगला कन्सेप्ट आहे. अर्थवर्म आपल्याला देशी अर्थवर्मला आपल्याला प्रमोट करायला पाहिजे. आणि मियावाकीचे कॉस्ट आहे डिपेंड्स, पण एका वर्षाला 250 ते 350 रुपये एवढा रुपीज खर्च मियावाकी तयार करायला लागतो. त्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मियावाकीला काही लिमिटेशन्स आहेत बघा. आता ओनली 4 टाइप ऑफ ट्रीज अकॉर्डिंग टू देअर हाईट अँड कॅनोपी आर कन्सिडर. फक्त यात 4 प्रकारचे झाड आपण लावू शकतो. त्याच्यामध्ये वडासारखं मोठं, वड पिंपळासारखं, उंबरासारखं झाड असेल, आंब्यासारखं एखादं छोटं झाड असेल, मग पारिजातासारखं झाड असेल आणि त्याच्यापेक्षा लहान एखादं झाड असेल, असे 4 प्रकारचे वृक्ष त्या ठिकाणी लावू शकतो आपण. ह्याच्यामध्ये झुडूप किंवा वेली किंवा क्रीपर्स किंवा हर्ब्स आर नॉट अलाउड इट. नो कॉन्टॅक्ट विथ द मदर सॉइल. याच्यात लक्षात ठेवा की लहान वृक्ष असतील तर ते मियावाकीमध्ये आतमध्ये येत नाहीत. क्लाइंबरला प्रवेश नाही, क्रीपरला प्रवेश नाही, कारण इथं हा सगळा कन्सेप्ट कॅनोपीवर आधारित आहे. हा सगळ्या झाडांना एका लेवलला वाढू देणं, त्याच्यासाठी हे मियावाकी कन्सेप्ट राबवलेला आहे. आणि एकत्र कुटुंब पद्धती थोडक्यात सांगायचं म्हणजे सगळ्या भावांना सारखं प्रमोट करणं हा त्याच्या मागचा खरा उद्देश आहे. आणि मियावाकीमध्ये जी मदर सॉइल असते त्या मदर सॉइलचा आणि मदर सॉइलचा मियावाकीचा काही संबंध नाही. आपण नवीन सॉइल त्या ठिकाणी पूर्ण तयार करतो. जंगलामध्ये मात्र मदर सॉइलचा खूप महत्वाचा रोल आहे. नॉट अलाउड टू गो इनसाइड एक्सेप्ट स्पेसिफिक एम्प्टी स्पेस. मियावाकीमध्ये तुम्हाला आतमध्ये एंट्री करायला परवानगी नाही. आतमध्ये जाऊ शकत नाही तुम्ही. आतमध्ये काडी कचरा काय पडलाय तो तसाच त्या ठिकाणी राहायला पाहिजे. ते मल्चिंगचं काम करतो. आणि आतमध्ये मियावाकीमध्ये तुम्ही स्पेसिफिक एम्प्टी स्पेस जर ठेवली, SBIचा लोगो जर तयार केलात की आतमध्ये मोकळी जागा आहे आणि बाजूने मियावाकी आहे, तर त्याचा उपयोग तुम्हाला करता येतो. ओनली टायनी बर्ड एंटर इन. अतिशय छोटी सनबर्ड, चिमण्यासारखे पक्षी आतमध्ये येऊ शकतात. कार्बन सिक्वेस्ट्रेशन इज व्हेरी पुअर. म्हणजे आपण मियावाकी कार्बन सिक्वेस्ट्रेशनसाठी किंवा लावत असो तर ते कन्सेप्ट बरोबर नाही या ठिकाणी, कारण सगळ्या वृक्षांचं खोडाची हे आपण डायमीटर सगळे कालांतराने 3 वर्षांचं सारखंच होतं त्या ठिकाणी. त्यामुळे कार्बन सिक्वेस्ट्रेशन इज व्हेरी पुअर या ठिकाणी. कटिंग ऑफ ट्री, देअर पार्ट्स, फ्लावर्स आर नॉट अलाउड इट. मियावाकीमधल्या कुठल्याही वृक्षाला कापायला, त्याच्या फांद्या तोडायला, त्याचे फुलं तोडायला परवानगी नाही. कमीत कमी 8 तासाचं सनलाईट असायला पाहिजे. 5, 6, 7 तासाचं सनलाईट मियावाकीवर असतं जास्त गरजेचं आहे. डिझाईन अंडर एक्सपर्ट सुपरविजन. मियावाकी तज्ञ मियावाकी डिझाईन करण्यासाठी त्या ठिकाणी असणं जास्त गरजेचं आहे. कॅनॉट कॉल्ड ॲज अ फॉरेस्ट. मी जरी मायक्रो फॉरेस्ट शब्द ह्या ठिकाणी वापरला असते तर मियावाकीला तुम्ही जंगल म्हणू शकत नाहीत.
कारण जंगल म्हणजे कसं असतं की सगळ्या प्रकारचे वृक्ष, वेली, सुरुवातीच्या स्लाइडमध्ये जंगलाची व्याख्या तुम्हाला मी सांगितली की जंगल असतं की तिथं मोठे वृक्ष असतात, लहान वृक्ष असतात, गवत असतं, वेली असतात, मग बायोडायव्हर्सिटी असते, प्राणी असतात, ॲनिमल्स असतात, सगळंच असतं त्या ठिकाणी. त्याला फॉरेस्ट म्हणतात ना. मग मियावाकीला आपण फॉरेस्ट म्हणू शकत नाही. इट्स अ इनोव्हेटिव्ह टेक्निक ऑफ द फॉरेस्ट. शुड नॉट काउंट अंडर ट्री प्लांटेशन ड्राईव्ह. मग मी 1000 झाडं लावले, 2000 झाडे म्हणून 2-4 मियावाकी तयार केले असं नाहीये. मियावाकीमध्ये लावलेली झाडं तुम्ही ट्री प्लांटेशन ड्राईव्ह मध्ये इन्क्लूड करू नयेत खरं म्हटलं तर. अंडर हेवी रेनफॉल, क्लाउड बर्स्टिंग अँड स्ट्रॉंग विंड करंट, मियावाकी इज डिफिकल्ट टू सर्वाईव्ह. हे अतिशय महत्वाचं या ठिकाणी की खूप मोठा हेवी रेनफॉल झाला किंवा खूप मुसळधार पाऊस पडला किंवा क्लाउड बर्स्ट झाली, ढगफुटी झाली किंवा चक्रीवादळ आलं तर त्या ठिकाणी मियावाकी इज डिफिकल्ट टू सर्वाईव्ह. अशा एरियामध्ये मियावाकी जंगल निर्मिती करू नये. अर्बन एरियामध्ये मियावाकी जंगल करावी. त्या ठिकाणी उंच इमारतींचं वगैरे प्रोटेक्शन असतं मियावाकीला, त्यामुळे मियावाकी अशा ठिकाणी सर्वाईव्ह होते. पण ओपन लँडवर, गाव पातळीवर किंवा अशा ठिकाणी जरा मियावाकी व्हेरी रिस्की टू सर्वाईव्ह. पण कालांतराने व्यवस्थित काळजी घेते. पण शेवटी निसर्गासमोर तुम्ही हतबल असतात त्याच्या ठिकाणी. कारण मियावाकीचा मदर सॉइलचा काही संपर्क असत नाही. त्याच्यामुळे मियावाकीसाठी आपण नवीन सॉइल तयार केलेली असते. म्हणून अशा वेळेस क्लायमेटचा इम्पॅक्ट मियावाकीवर जास्त होऊ शकतो. मियावाकी कॅनॉट बी आन्सर फॉर क्लायमेट चेंज और ग्लोबल वॉर्मिंग. अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे क्लायमेट चेंजवर मियावाकीचा उतारा किंवा ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी मियावाकी नाही. त्याच्यासाठी मियावाकी आपल्याला ही टेक्निक कुठेतरी अगदी थोडासा पार्ट त्याचा जाऊ शकेल, पण नॅचरल फॉरेस्ट किंवा मोठ्या प्रमाणावर जंगल निर्मिती, नैसर्गिक जंगल निर्मिती हे त्याला चांगलं उत्तर आहे क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंगला. उगा मी 25 मियावाकी लावल्या, 100 मियावाकी लावल्या, आता क्लायमेट चेंज कमी होईल किंवा ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल असं नाहीये. मियावाकीचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे शहरं जे तापायला लागलीत आजकाल मोठ्या प्रमाणावर, बेंगलोर तापायला लागलंय किंवा मुंबई तापायला लागलंय, तर ह्या शहरांचं तापमान कमी व्हावं, एसीचा वापर अतिशय कमीत कमी व्हावा आणि शहरातल्या लोकांचं सुसह्य जीवन व्हावं, ह्यासाठी अशा गोष्टीसाठी मियावाकी जास्त प्रिफरेबल आहे. पण ओव्हरऑल ग्लोबल वॉर्मिंगसाठी मियावाकी इज नॉट परफेक्ट आन्सर. मियावाकीसाठी ओन्ली वेस्ट लँड्स आपण वापरायला पाहिजेत. जिथं आक्रमण होतंय, टाकाऊ जमीन आहेत, पडीक जमीन आहेत, त्या वापराव्यात. ज्या जमिनीवर अतिक्रमण होत आहे त्या जमीन वापराव्यात. स्कूल, ग्रेव्हयार्ड, विहीर, पण मी तुम्हाला सांगितलेलं हे वापरावं. पण कधीही मियावाकी ही नेहमी प्लेन जागेवर करायला पाहिजे. त्याच्यासाठी डोंगर उतारावर मियावाकी करता येत नाही. पाण्याच्या जवळ मियावाकी तुम्हाला करता येत नाही. शुड नॉट बी इन नॅचरल फॉरेस्ट. येस, कुठल्याही नैसर्गिक जंगलामध्ये मियावाकी करू नये, कारण नैसर्गिक जंगलाची शोभा वेगळी असते आणि मियावाकी वेगळी आहे. परंतु नैसर्गिक जंगलात जर फॉरेस्ट ऑफिसरचा बंगला असेल आणि त्या बंगलाच्या मागच्या बाजूला जर जागा असेल तर त्या ठिकाणी त्याने मियावाकी जरूर करावी. प्लांट्स इन मियावाकी शुड बी द सेम जॉग्राफिकल लोकेशन. म्हणजे महाराष्ट्रात मियावाकी करायचे असतील तर महाराष्ट्रात मिळणारे प्लांटच तिथं असावेत. केरळमध्ये करायचे तर केरळचे प्लांट, तामिळनाडूमध्ये तिकडचे प्लांट, काश्मीरमध्ये करायचं तिकडचे प्लांट. म्हणजे इकडचे इकडं, इकडचे तिकडं असं करून चालत नाही. जॉग्राफिकल लोकेशन अतिशय महत्वाचे आहे ठिकाणी. हे बघा, एक छोटेसे काही स्लाइड्स आहेत. हे आम्ही डॉर्फ केटल कंपनी मालाडला आहे, त्या ठिकाणी अंडर CSR इनिशिएटिव्ह खाली तिथले CSRचे हेड संतोष जगदाने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरेख मियावाकी केलेली आहे. आपण कधी बघू शकता डॉर्फ केटल. आणि मियावाकी केल्यावर 1 महिन्याच्या आत ह्या ठिकाणी एका सनबर्डनी छान एक घरटे ह्या ठिकाणी केलं होतं. मियावाकीला सिलेक्शन ऑफ द साईट तुम्हाला कशी निवडायची दिलेली या ठिकाणी मी. इट्स अ बॅरन लँड दिसते तुम्हाला. ही फक्त लेवल करून घेतली. नंतर त्या ठिकाणी एरिया सिलेक्ट करून तो डिक करून घ्यायचा पूर्ण JCPनी एक केलेलं दिसते. आतली माती बाहेर काढलेली आहे. आता ह्या ठिकाणी आतली माती काढलेली बाहेर, त्यातली 40% घ्यायची. वेल कंपोस्ट आपल्याला 30% घ्यायचंय आणि भाताचं तूस तुम्हाला 30% घ्यायचं. हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि हा जो पीठ तुम्ही तयार केलाय तो पूर्ण भरून घ्यायचा सगळं. म्हणजे असं, म्हणजे हे सगळं स्ट्रक्चर हे स्पॉन्जी होतं आणि स्पॉन्जी स्ट्रक्चर झाल्यामुळं
ह्या ठिकाणी मूळ आपसातल्या आपसात नेटवर्क तयार होतं त्यांचं, आणि झाडं आपसातल्या आपसात बोलतात, असं म्हणजे अशा टाईपचं एक टेक्निक आहे ते सगळं या ठिकाणी. आणि न्यूट्रिएंटची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होते. म्हणून मियावाकीच्या आतमध्ये तुम्ही गेलात तर तुमचे पाय गुडघ्या एवढे आतमध्ये जातील आणि त्याच्याबरोबर 10-15 झाडे नष्ट होतील. म्हणून मियावाकीच्या आतमध्ये प्राण्यांना, माणसांना कुणालाच एंट्री नाही या ठिकाणी. हा तयार केलेला मियावाकीचा बेड आहे या ठिकाणी दिसतोय तुम्हाला. हे एका शाळेच्या म्हणजे ते बेड तयार केल्यानंतर ते आखणी करून त्याची चौकोन तयार करतात. मग हे ठिकाणी शाळेच्या मुलाच्या साह्याने आम्ही मियावाकी करून इथं झाडांची प्लेसमेंट केली या ठिकाणी. चौकोनात प्लेसमेंट केली. ह्या ठिकाणी एक मोठा वृक्ष, एक मध्यम वृक्ष आणि एक टॉल ट्री, मीडियम ट्री आणि स्मॉल ट्री, असं कॉम्बिनेशन प्रत्येक वेळेस घ्यायचं आणि ते फिरून फिरून घ्यायला पाहिजे आपल्याला. एकाच ह्याच्यामध्ये 2 मोठे वृक्ष, एक छोटा वृक्ष असं नाही करावं लागेल आपल्याला. त्याचं सायंटिफिक टेक्निक आहे ती. पण त्याच्यात शक्यतो एका जिनस मधले म्हणजे एका कुळातले वृक्ष जर त्या ठिकाणी लावता आले किंवा त्याच्या जवळच्या कुळातले वृक्ष त्या ठिकाणी लावता आले तर मियावाकीची वाढ खूप चांगली होते त्या ठिकाणी. म्हणजे 2 वेगळ्या कुळातले वृक्ष शक्यतो एकत्र आणू नयेत, त्याच कुळातले वृक्ष एकत्र आणावेत. पण एक मोठा वृक्ष, एक मध्यम वृक्ष आणि एक लहान वृक्ष, असं तिघाचं कॉम्बिनेशन करायचं. पण तो वृक्ष परत पलीकडे 3ऱ्या-4थ्या चौकोनात यावं, असं त्याची मिसळ करावी लागते आणि ते मियावाकी मग व्यवस्थित तयार होते या ठिकाणी. हे ठिकाणी अशी प्लेसमेंट केलेली या ठिकाणी दिसते तुम्हाला. हे शाळेतल्या मुलांनी दाखवलेले आहे. हे केरळ मधली मियावाकी आम्ही केलेली. हे मियावाकीच्या प्रत्येक झाडाला पहिल्या वर्षाला बांबूचा सपोर्ट लागतो, कारण आतली खालची जमीन आहे ती स्पॉन्जी असते, त्याच्यामुळे बांबूचा सपोर्ट लागतो. बांबूचा सपोर्ट पहिले 2 वर्ष जरूर ठेवा, 3ऱ्या वर्षी तो काढून टाकला तरी चालेल, कारण झाड तोपर्यंत इंडिपेंडंट होतं त्या ठिकाणी. या ठिकाणी आम्ही केलेली एक मियावाकी. मी प्रत्येक मियावाकीमध्ये शाळेच्या मुलांचा सहभाग घेतलेला या ठिकाणी. हे आम्ही एक अवेअरनेस प्रोग्राम केला होता झाडाखाली. मियावाकीचं एक मूल एक झाड वगैरे असं. खुली पर्यावरण शाळेसाठी ह्याला म्हणतात खुली पर्यावरण शाळा, असे याला कन्सेप्टला. हे सुद्धा आम्ही जंगल कप केला होता संगमनेर मध्ये. त्या ठिकाणी आम्ही 51 गावाला म्हणजे 50 गावांना एकत्र केलं आणि प्रत्येक गावाला आम्ही एक मियावाकी तयार करण्यासाठी दिली. प्रत्येक गावाने त्यात भाग घेतला आणि आम्ही त्यांना झाडं दिली आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन ती झाडं जागा सिलेक्ट करून, खोदून, त्यात भाताचा तूस, कंपोस्ट, माती सगळं एकत्र करून ती झाडं लावली. शाळेच्या मुलांना त्याच्यात सहभाग घ्यायला लावला आणि प्रत्येक गावकऱ्यांनी म्हणजे प्रत्येक गावानी एक सुरेख अशा मियावाकी तयार केल्या आणि त्याची आम्ही स्पर्धा घेतली आणि फर्स्ट प्राइज 1 लाख, दुसरं 75,000, तिसरं 50,000 आमच्या साईटवर ते अवेलेबल आहे. खूप छान आहे. आणि हा तो पारितोषिक वितरण झाल्यानंतर मग हे असे कार्यक्रम केला होता त्या ठिकाणी. हे सुमित्रा पब्लिक स्कूल बाबाई होशिंगाबाद इथली मियावाकी आम्ही, की सुरेख मियावाकी बघा. ह्याच्या आतमध्ये स्पेस तयार केला आम्ही आणि बाजूला सगळी मियावाकी. ह्या मियावाकीमध्ये खूप प्रकारचे पक्षी येतात, तिथं मोर येतात, आतमध्ये बसतात, जातात, म्हणजे अतिशय बघण्यासारखं आहे हे मियावाकी. ह्या ठिकाणी टीचर त्यांचे क्लासेस वगैरे घेते मुलांचे. स्पेसिफिकली विज्ञान आणि गणित हे विषय खूप अवघड जातात मुलांना, म्हणून हे त्यांचे क्लासेस या ठिकाणी घेतले जातात. आता आपला इतिहास सांगतो की वृक्ष सानिध्यात जर अभ्यास केला तुम्ही तर कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढतं आणि अभ्यासात एकाग्रता जास्त वाढू शकते. अगदी पूर्वीची गुरुकुल पद्धत ही नेमकी अशाच पद्धतीने असायची, फक्त त्याच्यामध्ये प्राणी सुद्धा आजूबाजूला असायचे. ह्या ठिकाणी फक्त मियावाकी जंगल दिसतंय तुम्हाला. ह्या ठिकाणी आमचा एक ग्रुप फोटो आहे या ठिकाणी टाकलेला, बघताय त्या ठिकाणी. ही मियावाकी आम्ही शिवयोग आश्रम राजगुरुनगरला तयार केलेली. आतमध्ये योग साधना करण्यासाठी हा सिमेंटचा प्लॅटफॉर्म तयार केला आम्ही. त्याच्या बाजूला ही सगळी मियावाकी, म्हणजे आतल्या स्पेस मध्ये तुम्ही काही करू शकता, पण बाकी मियावाकीमध्ये तुम्हाला दुसरं काही बांधकाम करता येत नाही. आणि ह्या ठिकाणी प्राणायाम, योग साधना, ओंकार साधना हे सगळे केले जातात. खूप चांगला आश्रम आहे हा. आपण जरूर या आश्रमाला भेट द्या आणि मियावाकीचा आनंद लुटा या ठिकाणी. ह्या ठिकाणी हे बघा लोक आलेले आहेत 3 दिवसाच्या शिबिराला आणि या ठिकाणी त्यांनी त्याचा योग साधना, ओंकार साधना सगळ्याचा आनंद या ठिकाणी लुटलेला आणि लोकांना खूप चांगले अनुभव आलेले त्या ठिकाणी.
हे डॉट केटल कंपनी मालाडला केलेलं आम्ही मियावाकी, मुंबईतलं पहिलं कॉर्पोरेट आहे की जिथं ही मियावाकी करण्यात आली. अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी कदंबाचं पान आहे, पण ह्यातून प्रयोगाचं आम्हाला असं लक्षात आलं की मियावाकीमध्ये कदंब, हदगा आणि शेवगा ही 3 झाडं लावून आहेत, कारण ही झाडं खूप वेगाने न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करतात आणि त्याच्यामुळे वी आर नॉट रिकमेंडिंग दिस 3 ट्रीज फॉर द मियावाकी. हेच कदंबाचं पान आहे तिथे. हे चांदिवलीचा रोटरी क्लब आहे पवईच्या जवळचा, तिथं केलेली मियावाकी ही. हे युसुफ मेहर अली सेंटर पनवेलच्या जवळ, तिथं केलेली मियावाकी. पलीकडचा तो मोठा वृक्ष, पण हे सगळे वृक्ष इथे दिसत आहेत त्या ठिकाणी. हा बोर्ड लावलेला आहे, ठिकाण लावलेला आहे. हा आमचा जंगल कप होता संगमनेरला. सप्रेम नावाची एक एनजीओ आहे, नवदृष्टी आणि डॉर्फ केटल मालाड कंपनी, त्यांचे संतोष जगदाने यांनी आम्हाला फंडिंग दिलं होतं कार्यक्रमासाठी. 50 मियावाकी आम्ही एकत्र केल्या गाव पातळीवर. पहिला मियावाकीला 1 लाख रुपये, दुसऱ्याला 75,000, तिसऱ्याला 50,000 आणि बाकीच्या 5 मियावाकीला प्रत्येकी 10,000 आणि सगळ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आली होती. अतिशय सुंदर आहे. आपण जरूर संगमनेरला जा आणि ह्या सगळ्या मियावाकी बघण्याचा आनंद घ्या. इथे विलेज आहेत सगळे, ज्या ज्या गावामध्ये ह्या मियावाकी आम्ही तयार केल्या विलेजांची यादी आहे, सगळी नाव आहे त्यांची. हे झाडं आम्ही वापरलेली आहेत. उंबर, वड, पिंपळ, हिरडा, बेडा, चिंच, अर्जुन, बकुळ, नागकेशर, काटेसावर, कुसुंब, हे सगळ्या वृक्षांची नाव आहेत त्या ठिकाणी वापरलेले. सॉरी. आणि शेवटची स्लाइड आहे ती प्रोटेक्ट द ट्रीज. ट्री विल, वृक्षाचं रक्षण करा, वृक्ष तुमचं रक्षण करतील. येणारा काळ फारच भीषण असणार आहे. परिषदेवर परिषदा होतात. 29 चालू आहे, 30 होईल, 31 होईल, 32 होईल. आपण आवाहन करणार की ग्लोबल वॉर्मिंग 1.5 नी कमी करू. ते आत्ताच कमी झालंय. अवस्था अतिशय बिकट आहे. वृक्षाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. वृक्ष लावा आणि हाच याच्यातून संदेश आहे. थँक्यू ऑल. मला कसं वाटलं बघा आता. थँक्यू व्हेरी मच सर. येस. नेमक्या शब्दामध्ये आणि सोप्या शब्दामध्ये तुम्ही मियावाकी ही कन्सेप्ट आजच्या आपल्या सगळ्या पार्टिसिपेंट्सना समजावून सांगितली. आपल्या पार्टिसिपेंट्स कडून काही क्वेश्चन्स आलेले आहेत, ते मी वाचून दाखवते. संजय जोशी सरांनी आपल्याला पहिला प्रश्न विचारलाय, मियावाकी जंगलात पक्षी, कीटक आणि इतर प्राणी किती प्रमाणात असू शकतात? प्रश्नाचं उत्तर असं आहे की आम्ही जे काही प्रयोग केलेत त्याच्यामध्ये बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरं खूप मोठ्या प्रमाणावर आतमध्ये येतात. जसं मियावाकीला काही वृक्षांना पहिल्या वर्षातच फुलं यायला सुरुवात होते. मग ती फुलं यायला सुरुवात झाली की बटरफ्लाईज आतमध्ये यायला सुरुवात करतात. बटरफ्लाईचं प्रमाण जास्त आहे. काही इन्सेक्ट आम्हाला त्या ठिकाणी आढळले. त्याचा अभ्यास मात्र नीट व्यवस्थित करतात आणि कारण ह्या भागात ते आहेत म्हणून, पण इन्सेक्टचं प्रमाण हे बरंच आहे. ऑर्थोम आम्हाला आतमध्ये खूप बघायला मिळाले आणि बाबईच्या ह्याच्यामध्ये आम्हाला मोरही आतमध्ये आले. काही मोरांनी आतमध्ये जायचा प्रयत्न केला पण त्यांना तसं आतमध्ये जाता आलं नाही. पण म्हणतात की त्यांनी त्या ठिकाणी अंडी घातली होती म्हणून, त्यामुळं हे येतात. पण प्राणी मात्र एकही त्या ठिकाणी येत नाही. पण लोकांचं ऑब्जेक्शन आहे. लोकांचं म्हणतात की मियावाकीमध्ये उंदीर आणि सापाचं प्रमाण आहे, पण मला ते काही असं आढळलेलं नाहीये. कारण मियावाकीमध्ये कसं होतं की आतमध्ये मुळांचं एवढं जाळं तयार होतं की उंदराला आतमध्ये काही ते कातरून सुद्धा आतमध्ये जिकडं जावं तिकडं तेच आहे. त्याच्यामुळे उंदीर निघूनच येतो आणि सापाला आतमध्ये तेवढं बीळ करणं एवढं त्यांना तेवढं मिळत नाही. पण शक्यता आहे की उंदीर आणि सापाचं प्रमाण त्या ठिकाणी असावं असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण आता मी अजून तसं बघितलेलं आहे, पण शक्यता नाकारता येत नाही. पण तसं थोडंसं डिफिकल्ट आहे, मेष असल्यामुळं फार डिफिकल्ट आहे. पण तसं चांदिवलीच्या रोटरी क्लबमध्ये आम्ही झिंक टाकून उंदराचा बंदोबस्त केला होता. पण तिथले लोक आम्हाला म्हणाले की आता त्या ठिकाणी उंदीर वगैरे येत नाही. पण एक लक्षात ठेवा की अर्बन एरियामध्ये जर मियावाकीवर जर तुम्ही अन्न पदार्थ वगैरे आतमध्ये फेकत असाल, कुठून तरी जाता येता कोणतं फेकलं तर त्या ठिकाणी उंदीर येणार आणि उंदीर आतमध्ये आले की मग त्याच्या शोधात साप त्या ठिकाणी येणार. पण आपण जर हेल्दी पद्धतीने मियावाकी ठेवली आणि व्यवस्थित मॉनिटर ठेवली तर उंदीर त्या ठिकाणी येण्याची शक्यता कमी आहे. उंदीर नाही आल्या तर साप त्या ठिकाणी येणार नाही. समजा उंदीर एखादा दुसरा दिसला तर झिंक टॅबलेट त्या ठिकाणी त्या बिळामध्ये टाकली तर उंदीर आपोआप नष्ट होतात. थँक्यू.
ओके सर. पुढचा प्रश्न आहे अक्षदा भंडारे मॅडमने विचारलाय. मुंबईमध्ये मियावाकीत कोणती झाडं लावली जातात? नाही, मुंबईमध्ये म्हणजे आपल्या पश्चिम घाटामध्ये मुंबईमध्ये जेवढे काही आहेत वृक्ष आपल्याकडे, जेवढे सध्या महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक वृक्ष लावले जातात. त्याचे नर्सरीज महानगरपालिकेकडे आहे. ठाणे महानगरपालिकेची स्वतःची नर्सरी आहे. तर आपल्या मुंबईच्या दमट हवामानात उपयुक्त असणारी आणि चांगली वाढणारी वृक्ष याच्यामध्ये लावावी. त्याची यादी तुम्हाला मी वेगळी देईल हवी असेल तर, पण त्याची यादी सहज आपल्याला उपलब्ध आहे. जिजामाता उद्यानमध्ये गेला तर ते वृक्षाची यादी त्यांच्याकडे उपलब्ध आहे. पण मी सुद्धा पर्यावरण दक्षता मंचाकडे ती यादी शेअर करेल तुम्हाला त्याच्यामध्ये. ओके सर. पुढचा सुगंधा शेट्टे मॅमने प्रश्न विचारलाय. 2 झाडांमध्ये किती अंतर असावे आणि झाडांची वाढ होण्यासाठी काही विशिष्ट अंतरावर झाडे लावणे आवश्यक असते की नाही? आता ह्याचा प्रश्न तुम्ही छान विचारला. एक तर नैसर्गिक जंगलात जर तुम्हाला नैसर्गिक जंगल करायचं असेल तर 2 झाडामध्ये कमीत कमी 10 फुटाचं अंतर असायला पाहिजे त्याच्यामुळे. आणि अगदी नॅचरल जंगल तुम्हाला करायचं असेल तर मग 15 फूट हे निसर्गासाठी. पण मियावाकीमध्ये 1 चौरस फुटामध्ये तुम्हाला 3 झाडं लावायचे. त्यामुळे 2 झाडामधलं अंतर 1 फुटापेक्षा जास्त असता कामा नये. याच्यात लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून त्याचं ते डिझाईनच केलं जातं. वरच्या बाजूला 2, खालच्या बाजूला 1, पुढच्या बाजूला पुन्हा दुसऱ्या चौकोनामध्ये खाली 2, पुन्हा 1. म्हणजे थोडक्यात म्हणजे रांगोळीसारखा प्रकार आहे हा. त्यामुळे 1 चौरस फुटामध्ये 100 चौरस फुटाची मियावाकी स्टँडर्ड मियावाकी समजली जाते आणि ती व्यवस्थित चांगली हेल्दी राहू शकते. मोठ्या मोठ्या मियावाकी केल्यानं की जरा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामध्ये. छोटी मियावाकी 100 चौरस फुटाची मियावाकी दिसायला आकर्षक दिसते, मेंटेन करायला सोपी जाते. आणि त्या 100 चौरस फुटाच्या मियावाकीमध्ये 1 चौरस फुटामध्ये तुम्हाला 3 झाडं लावायची. त्यातला एक वडासारखा वृक्ष असावा, दुसरा एक बाभळीसारखा वृक्ष असावा, देवबाभूळ असते तसा, आणि तिसरा पारिजातकासारखा छोटा वृक्ष असावा, अशी त्यांची असावे. पण त्याच्यामध्ये एका कुळातले जर 3 वृक्ष असतील तर ती मियावाकी स्टेबल होते, लवकर स्टेबल होते. त्यामुळे म्हणूनच मी तुम्हाला अट्टहासाने सांगतो की तज्ज्ञ माणूस असेल किंवा वनस्पती शास्त्राचा माणूस असेल तर तुम्हाला बरोबर मार्गदर्शन त्या ठिकाणी करू शकतो. ओके सर. पुढचा विलास तावडे सरांचा प्रश्न आहे. हाऊ मच CO2 इज कॅप्चर्ड पर 100 स्क्वेअर किलोमीटर? अरे बापरे, हा प्रश्न जरा अभ्यासाचा प्रश्न आहे. आता काही नाही, पण मियावाकीच्या संदर्भात हा प्रश्न नाहीये, त्याच्यामुळे ह्याचं उत्तर मी आता देत नाहीये. पण ह्याचं उत्तर तुम्हाला कुठे मिळू शकेल अगदी. पण मियावाकीचा उपयोग कार्बन सिक्वेस्ट्रेशन होत नाही एवढं तावडे सर तुम्हाला मी सांगतो. कारण ह्याच्यामध्ये काय होतं की सगळ्या मियावाकीमध्ये 3 वर्षानंतर सगळ्या खोडांच्या गर्थ किंवा त्याची जी गर्थ म्हणतो, रुंदी म्हणतो ना आपण खोडाची, ती जवळजवळ सारखी व्हायला पाहिजे. म्हणजे वडाच्या बरोबर वडानी त्याची खोडाची रुंदी कमी करायला पाहिजे, जाडी कमी करायला पाहिजे. त्याच्या बाजूला दुसरा आहे त्यांनी त्याची जाडी वाढवायला पाहिजे, आणि त्याच्या बाजूला असलेला जो छोटा वृक्ष आहे त्यांनी त्याची जाडी वाढवायला पाहिजे. त्यामुळं मियावाकी इज नॉट ए आन्सर फॉर कार्बन सिक्वेस्ट्रेशन. त्यामुळे कार्बन सिक्वेस्ट्रेशन आणि कमीत कमी 25 सेंटीमीटर जर खोडाची गर्थ झाली तर तुम्ही कार्बन सिक्वेस्ट्रेशनला ते कन्सिडर करू शकता. तर 15 सेंटीमीटर म्हणतात ते, पण मी म्हणेल की 25 सेंटीमीटर जर खोडाची जाडी असेल तर ते कार्बन सिक्वेस्ट्रेशनला ते झाड उपयुक्त होतं. म्हणजे मियावाकी इज नॉट सुटेबल फॉर कार्बन सिक्वेस्ट्रेशन. म्हणून झाडाच्या वृक्ष लागवडीमध्ये मियावाकी तेवढ्यासाठीच कन्सिडर केली जात नाहीये. ओके सर. अजय काळे सरांचा प्रश्न आहे. स्लोपी एरियावर मियावाकी जंगल करता येईल का? नाही, स्लोपी एरियावर नाही करताना काळे सर, कारण मियावाकीमध्ये मदर सॉइलचा आणि मियावाकीचा काही संबंध नाहीये. आपण सगळी सॉइलच नवीन करतो. सगळं एरिया आहे 100 फुटाचा एरिया आपण चौकोन तयार करू शकतो किंवा गोल करू शकतो किंवा रेक्टँग्युलर. भूमितीमध्ये जेवढे काही प्रकार आहेत तेवढे सगळे प्रकार तुम्हाला मियावाकीमध्ये आणता येतात. त्याच्यामध्ये षटकोनी करा, चौकोनी करा, गोल करा. तो 3 फूट सगळा एरिया खोदून घ्यायचा आपल्याला पूर्ण, आणि खालचा एरिया प्लेन करायचा. खालच्या प्लेन एरियावर आपण जीवामृतचा सडा टाकायचा आहे, आणि त्याच्यानंतर बाहेर काढलेली मातीमध्ये 40% घ्यायची, कंपोस्ट 30% घ्यायचंय, आणि भाताचं तूस 30% घ्यायचं, आणि ह्याचं मिश्रण करून त्याच्यामध्ये जीवामृत मिसळून हे सगळं आपल्याला त्या खड्ड्यामध्ये भरायचंय. म्हणून हा सगळा जो भाग आहे तो भाताच्या तुसामुळं स्पॉन्जी होतो,
आणि तुम्ही जर आतमध्ये गेला तर तुम्ही मी म्हटलं तुम्हाला की जवळजवळ तुमचे गुडघ्यापर्यंत पाय आतमध्ये जातात. त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये मियावाकी एकदा तयार केली की आपल्याला जातच येत नाही. आणि हा स्पॉन्जी एरिया करायचं मुख्य कारण म्हणजे मुळांची आपसात ते आपसात होणारी देवाणघेवाण आणि एरोबिक कंडिशन तयार होऊन मोठ्या प्रमाणावर मायक्रो ऑर्गॅनिझम या ठिकाणी वाढायला सुरुवात होते. त्याच्यामुळं स्लोपी एरियावर मियावाकी केली तर वरून येणाऱ्या पाण्याने मियावाकी पहिल्या पावसातच सगळी वाहून जाणार, काही शिल्लक राहणार नाही त्या ठिकाणी. आर्टिफिशियल आहे आपण सगळं करतो ते. ओके सर. पुरुषोत्तम काळे सरांनी आणि अनिल ठाकरे सरांनी आपल्याला कमेंट दिलेली आहे की खूप छान माहिती दिलीत सर, खूप धन्यवाद. माझे गुरु आहेत ते दोघे जण. येस सर. मियावाकी जंगल तयार करण्याचं तंत्रज्ञान आपण सोप्या रीतीने समजवलं अशी आपल्याला कमेंट आलेली आहे आजच्या सेशनवर. प्रश्न विचारू का? हो विचारा सर, विचारा. सर तुमचं लेक्चर छानच झालं, भरपूर माहिती मिळाली. पण जरा 100 स्क्वेअर फूट मियावाकीला साधारण किती खर्च येतो ते कळेल का? हा मियावाकीला खरं म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती का की एक 6-7 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी मियावाकी केल्या त्यावेळेस 1 लाखामध्ये 100 चौरस फुटाची मियावाकी पूर्ण तयार होते, कम्प्लीट तयार होते 1 लाखामध्ये. आता त्याच्यामध्ये जर तुमच्याकडं तुमचं मॅन पॉवर असेल, म्हणजे शाळेमध्ये करायचं असेल तर शाळेचे विद्यार्थी तुम्हाला मदत करणार असतील तर तुमचा खर्च अजून कमी होतो. मियावाकीला जास्त खर्च येतो तो JCB मशीनचा येतो. ती माती काढायची ना सगळी 3 फूट खोल आपल्याला करायचे, त्याचा खर्च जास्त येतो त्याचा, आणि त्याचं तासावर पैसे घेतले जातात. आणि नर्सरीतून आपल्याला रोपं आणावी लागतात 2-2 वर्षे, तो खर्च जास्त येतो. मॅन पॉवर जर तुमची असेल, वृक्ष लागवडीचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर मियावाकीचा खर्च बिलो 1 लाख यायला काही हरकत नाही आता सध्याच्या ह्याच्यामध्ये. म्हणून मी तुम्हाला तो दिलाय की एका वृक्षाला साधारण 250 ते 350 पर्यंत खर्च येऊ शकतो, डिपेंड अपॉन झाडं तुम्हाला कशी मिळतात. आणि आता सगळेच मियावाकी करायला तर सगळ्यांच्याच किमती वाढल्यात. त्याच्यामुळं भाताचं तुसही कोणी फुकट देत नाही, आता भाताचं तुसही कोणी फुकट देत नाही, कंपोस्ट कोणी फुकट देत नाही. आम्ही कोकणामध्ये केलेल्या मियावाकीत आम्हाला सगळं फुकट मिळालं होतं. ती मियावाकी आमची 70,000 रुपयात झाली सर, फक्त 100 चौरस फुटाची. पण असं सगळीकडे होत नाही ना, यू हॅव टू पे, त्याच्यामुळे आहे. पण अंदाजे 250 ते 350 पर वृक्ष तुम्हाला खर्च येतो आणि तिथं 380 झाडं लागतात एका मियावाकीमध्ये 100 चौरस फुटाच्या. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता सर. अच्छा, पण सर ते सुरुवातीला 2 वर्ष पाणी घालावं लागतं का? हा, त्याला पहिलं वर्ष त्याला नियमित पाणी घालावं लागतं, 1 दिवसाआड. आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही आठवड्याला, आणि 3ऱ्या वर्षी मग थोडं कमी पाणी घालता एस्टॅब्लिश होते. त्याला मल्चिंग जर तुम्ही चांगलं केलं ना मियावाकीच्या आतमधलं एकही पान तोडायचं नाही. आणि मी तुम्हाला ते म्हटलं होतं की मियावाकी तयार केल्यानंतर त्याच्यावर मल्चिंग करायचं असतं, म्हणजे त्याच्यावर पाला पाचोळा सगळा टाकून द्यायचा त्या ह्याच्यावर, मियावाकीच्या ह्याच्यावर. एका स्लाइड मध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं. त्याच्यामुळे आतल्या पाण्याचं इव्हॅपोरेशन होत नाही आणि पाणी कमी लागतं मियावाकीला. पण ड्रिप इरिगेशनची व्यवस्था तुम्हाला करता आली तर मग चांगलं होऊन जाईल. त्याच्यात ते मग तुम्हाला पाण्याची काळजी घ्यायची काही गरज नाही त्या टाईपची. कारण प्रॉब्लेम तोच आहे की तुम्हाला वरून फवारणी पाणी द्यायला पाहिजे, काळजीपूर्वक पाणी द्यावं लागतं त्याला. पण पहिलं वर्ष जास्त महत्वाचं आहे, दुसरं तेवढं नाही, 3रं वर्ष अजून कमी, आणि मग 3 वर्षानंतर काही गरजच नाही मग ते. ओके, बस धन्यवाद सर. ओके, थँक्यू. ओके सर. आपण पुढचे प्रश्न ग्रुपवर विचारतील पार्टिसिपेंट्स. आपल्याला वेळेच्या अभावी पुढे जावे लागते. आपल्या काही अनाउन्समेंट्स आहेत. त्यातली पहिली अनाउन्समेंट मी करते की पर्यावरण दक्षता मंडळाने HK's लर्निंग पॉइंट यांच्या बरोबर मिळून एक मरीन वॉक ऑर्गनाईज केलेला आहे. दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 4:30 वाजता जुहू बीचवर हा मरीन वॉक आयोजित केलेला आहे. तर तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने यामध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून मरीन डायव्हर्सिटी बघण्याचा हा एक उत्तम योग आहे. तर याची रजिस्ट्रेशन फी ₹300 इतकी असून प्री रजिस्ट्रेशन या मरीन वॉकसाठी कंपल्सरी आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता. पुढची अनाउन्समेंट अशी आहे
की आपलं पर्यावरण दिनदर्शिका 2025 याचं प्रकाशन झालेलं आहे, तेव्हा पाण्याचे महत्व, जलचक्र, विविध जलस्रोतांची ओळख आणि जलसंवर्धन करणाऱ्या संघटनांची व व्यक्तींची माहिती यावर आधारित असलेली ही दिनदर्शिका आता आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे. तेव्हा जास्तीत जास्त संख्येने तुम्ही आपली दिनदर्शिकेची कॉपी बुक करा. याची किंमत जी आहे ती ₹50 इतकी असून घरपोच कुरिअर सेवेसाठी तुम्हाला अधिक ₹50 द्यावे लागतील. आणि तिसरी आणि शेवटची अनाउन्समेंट आहे की पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांचा माझा तलाव हा उपक्रम सुरू आहे. आणि या उपक्रमाअंतर्गत आपण 2 स्पर्धांचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये फोटोग्राफी आणि रील मेकिंग या 2 स्पर्धा आहेत. आणि या दोन्ही स्पर्धा सर्वांसाठी खुल्या आहेत. स्क्रीनवर दिसत असलेल्या पोस्टरमध्ये जे QR कोड आहेत ते स्कॅन केल्यानंतर तुम्हाला गुगल फॉर्म आणि स्पर्धेची अधिक माहिती मिळू शकते. तर तुम्ही नक्की या स्पर्धांमध्ये सहभागी व्हा. ठाणेकर आणि निसर्गप्रेमींसाठी ही एक उत्तम संधी आहे. तर तुमची रजिस्ट्रेशन लवकरात लवकर आमच्यापर्यंत येऊ दे. पुढची जी आपली सेशन्स आहेत ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेची, त्यामध्ये 22 नोव्हेंबरला इंटू द वर्ल्ड ऑफ बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरांच्या दुनियेत यावर आपण सेशन ठेवलेलं आहे. दिवाकर ठोंबरे सर यावर आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि 29 नोव्हेंबर रोजी इंडोर पोल्युशन या विषयावर डॉक्टर सागर मराठे सरांचं लेक्चर ठेवलेलं आहे. आज ज्या मोठ्या संख्येने तुम्ही पार्टिसिपेंट्स उपस्थित होतात त्याच संख्येने आपल्या सर्व लेक्चर्सनाही तुम्ही उपस्थित राहा अशी तुम्हाला विनंती आहे. आजचे आपले स्पीकर डॉक्टर नागेश टेकाळे सर आणि तुम्हा सर्व पार्टिसिपेंट्सना पुन्हा मनापासून धन्यवाद की तुम्ही आपल्या या सेशनला उपस्थित राहिला. आपण पुढच्या शुक्रवारी म्हणजे 22 तारखेला एका नवीन विषयासह पुन्हा भेटूया. नमस्कार.